मी तुम्हाला रोज हा व्ह्यू दाखवणारच आहे. बंडबाल कोणामुळे लेट झाला? एक्स्ट्रा सांगतो म्हणजे माझे लागलेले आहेत. तेव्हा आता नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 3 मध्ये. कालचा ब्लॉग आवडला की नाही कमेंट करून सांगा. काल खूप मजा केली आहे, मी खूप मजा केली. जर ब्लॉग बघितला नसेल तर आताच जाऊन बघा. आणि हा ब्लॉग आहे डे 3 ब्लॉग. तर मग आज आपण ओपनिंग ब्लॉगची ही आपल्या पुलापासून केले. मी तुम्हाला रोज हा व्ह्यू दाखवणारच आहे. म्हणजे आमची नदी. अभिमान 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 वाटतो मला माझ्या गावाचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय घातलं, हे म्हणजे रुमाल का बांधला असा. तर मग आता मी जाणार आहे खेडशी मार्गे आणि तिकडे धुरळा भरपूर आहे. आणि इकडून गेलो तसा तिकडे पण धुरळा भरपूर आहे. आणि त्याच्यात केसांची वाट लागते, पूर्ण वाट लागते. आणि अशी केस असे हात घातला ना की हातच अडकतो केसात. एवढं म्हणजे केस ही जाम अशी कुठे तडतडीत काहीतरी वेगळंच होतं केसांचं. तर मग आज मी रुमाल घातलाय केसांच्या सेफ्टीसाठी. विषय असा आहे की आता बंड्याभाई फोन उचलत नाही. आता त्याचा फोन आलेला पण मी नेटवर्कच्या बाहेर होतो, उचलला तर आवाज येत नव्हता. आणि मग आता मी जरा पहिला त्याच्याकडे जातो, त्याला पिकअप करतो. आणि आपल्याला जायचं आहे 10चा क्लास होता. चला टाटा. वाजले इथेच 10:08 की 9 झाले, 10:08 झाले, 10:08 झालेत. तर आता मला जावं लागेल. आणि हा तुम्ही आमचा ब्रिजचा व्ह्यू बघू शकता. ह्याला बोलतात गाव. नदी, नदीच्या बाजूला मंदिर, असा पूल नदीवर आणि इकडे माड आहेत नदीच्या बाजूला. असा व्ह्यू हे क्वचित कुठल्या तरी असं गावात असतो, पण काही ना काहीतरी मिसिंग असतं. आमच्या इथे सगळे व्ह्यू आहेत. कालचा जो व्लॉग होता तो थोडासा इंग्लिश स्पेशल व्लॉग होता. आणि आजचा व्लॉग आज आपण काही करणार नाही आहोत. आज आपली एडिटिंगची कामं जेवढी एडिटिंगची कामं आहेत तेवढी आपण करणार आहोत. कुठेच जाणार नाही, एका जागेवर बसून सगळी एडिटिंगची कामं संपवायची आहेत. आणि आपली यूट्यूब व्हिडिओ लवकरच रिलीज करायची आहे. तर मग आता जाऊन आधी पहिला क्लास आहे आपला, त्याच्यानंतर एडिटिंगची कामं करूया. चला टाटा बाय बाय. बंड्याभाईच्या इथे जातो, त्याला पिकअप करतो आणि कल्टी मारतो. बाय. ही आहे आपली धन्नो आंब्याची गाडी. इथं पण सिनेमॅटिक घेऊ काय? ते राहू दे, सिनेमॅटिक नको. तर लगेच कल्टी मारूया आपण. बाय बाय. विषय असा आहे की मी त्याला बोललो होतो की मी सकाळी लवकर जाणार आहे 8:30च्या दरम्यान, आणि मी गेलोच नाही. मला लेट झाला. मला एक घरी काम निघालं तर ते करत होतो आणि लेट झाला. आता हा गेलाय बसने की हाय मला नाही माहिती, पण आपण एकदा चेक करूया. आणि नंतर मग नाही तर परत राहिला तर माझ्या नावान बोंबा मारेल. जरा थांबा. अरे 10चा क्लास, 10चा हा आपलाच आहे. लाख्या अभ्यास देईल की मरणीचा. त्यामुळे लेट झाला. याच्यामुळे 11:15. कोणामुळे लेट झाला? सो आज लेट कोणामुळे झाला आहे. राजू भाई आला आमच्याकडे, टाइमपास करत होता. चल लवकर चल. काय बोललास तू? मीच नाही बोललोय, म्हणजे माझे लागलेले आहेत. यायला आधी सांगतोस तर मी कल्टी मारली असते तुला टाकून. तेव्हा आता सगळे आलेत आणि मला एकट्याला लेट झाला. ह्याने काय काल सांगितलं नव्हतं लेट होणार आहे, आणि माझी आज वाजणार आहे चांगलीच. तर विषय असा आहे की मी लय लेट केला, लय लेट. 12 वाजायला आले, 10चा टायमिंग आहे क्लासचा. तर मग मी आता आतमध्ये तुम्हाला नाही दाखवू शकत माझी अवस्था. चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. जरा शहीद होतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय. इंजेक्शन घ्यायचं. जाऊया आता तिकडे जाऊन घ्यावं पहिले इंजेक्शन. त्या कटरने का नाही मारलं, फिरवलं कैची नाही कापलं. कसलं लागलं, वाचला बोलत होतं ना, ब्लॉक केलाय. ओरडत होतो, त्यांना ओरडत होता असं ओरडतोय. तू त्याला ग्राइंडर फिरवला काय ना सांगितलास? ग्राइंडर नाही असं थोडी होऊ शकतं. एवढे मोठे आहेत ते. प्लास्टर कटर नाही. आणि तसं ते ओलं होतं, सुकलं नव्हतं ते पूर्ण. अरे मग थांबायचं ना तुम्ही सुकेपर्यंत, तासभर सुकलं सुकलो होतं एवढं.
अरे त्याचा जे त्यांचा ग्राइंडर असतो ना त्यांना आपली स्किन कट नाही होत, ते व्हायब्रेट होतं फक्त. आणि जेवढा पीस प्लास्टर होता तेवढाच कट होतो, तुझ्या आतल्या बॉडीला टच झाल्यावर काय नाही होत, फक्त गुदगुदल्या होतात. हॉस्पिटलला ते प्लास्टर मारून घे आणि आधी टीटीचं इंजेक्शन घे त्यांच्याकडून, त्यांच्याकडे असतंय टीटीचं इंजेक्शन द्या म्हणावं आणि त्याच्यावर तू हे लाव. पहिले पट्टी मार आणि व्हाईट मग पट्टी प्लास्टर मार. मारूया. नाही वाईट पट्टी नको, त्याच्यावरती पावडर मार. किती? Powder मारल्यानंतर ते पट्टी अरे ते मार. बरोबर करतील चल. 21 इंजेक्शन. नाही. अरे खरं 10 तारखेनंतर उद्याचं मला पण शेड्यूल बारा ऐक ऐक 10 तारखेनंतर मला काही सांगता येणार नाही. तेवढं त्या पुढच्या घेतो. त्या पुढच्या दिवशी घेतो. मी तू हे मी पुढच्या दिवशी पडलं त्यांची तू एक्स्ट्रा साखर माझं. दुसऱ्या दिवशी. कमी कर. ए चमचा कुठचा? गप बा गप आधीच सांगतो. ए नाही लय लय टाकलेस बंडाबाई, लय गोड होईल, लय गोड होईल. ए. टाक रे कॉपी टाक. हा मग कॉपी टाक. कॉपी काय कॉपी चल मी याचा याला. आता मुंग्या लागतील तुला, मुंग्या. तू सांगला. सांडून थांब होतो मी पोचल्यावर फोन करा. प्रत्येक जण मुंबईची अनुभव असणार डेफिनेटली. हजार लिहायचा 1000. हे चाललंय शूटला, काय पण नाव तरी एडिट करायचं. मनावर घेतला बा, मनावर घेतला ना भावन, मनावर घेतला ना तो 100 दिवसात 100 ब्लॉक टाकूनच राहणार आहे. आता भावन मनावर घेतला ना. बंडाबाई बघ, बंडाबाई रेडी राहा. असा वैताग येतो ना, असा वैताग येतो ना ह्या रस्त्यांना. निखिलची गाडी त्याच्या घरी द्यायची आहे, मग त्याला परत घेऊन यायचं. हा मित्रांनो, मंडळींनो, आता निखिलला सोडायला चाललोय, म्हणजे घ्यायला चाललोय खेडशीत. मग त्याला घेणार आणि परत रिटर्न येणार. आता बघूया, लोकांनी बघितलं नाही तरी चालेल, पण आपण आपला ब्लॉग थांबवायचा नाही. आपलं डेडिकेशन इज फुल टू ऑन फायर आहे. आपण ब्लॉग थांबवायचा, ब्लॉग टाकत राहायचं ची आईची जय. म्हणूनसाठी मी हा रुमाल बांधलाय, कळलं. हे एवढे अशी रत्नागिरीची अवस्था झालेली आहे ना, लय वैताग येतो. काय सांगू तुम्हाला, केसांची लय बेकार, स्किनची तर होतेच, पण काय करणार, मरो केसांना तरी जपूया. हे इकडे निखिलनी दिवाळीमध्ये किल्ला बनवतात, प्रदर्शनासाठी असतो. दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा येऊन हा किल्ला बघू शकता. आता पुढच्या वर्षी वेगळा किल्ला बांधतील, तर मग हे असे पोरं इकडची लय म्हणजे इंटरेस्टेड आहेत, म्हणजे चांगले आहेत, म्हणजे एवढे किल्ले वगैरे करतात. पण ही मजा एक वेगळी असते भाई. आम्ही पण बांधायचो कितवीपर्यंत, 11वी की 12वीपर्यंत, 11वीपर्यंत बांधायचो आम्ही किल्ले. त्याच्यानंतर मग बंद केलेलं, जरा पोरं मोठी झाली ना, मग जरा बंद केलेलं. त्याच्यानंतर मग आता तिथपासून आम्ही किल्ले करतच नाही. आणि आता गावात पण हळूहळू म्हणजे 1-2च किल्ले असतात. म्हणजे पहिले जर बघायला गेला ना, तर गावात बहुतेकशा जणांच्या घरात किल्ला असायचा. प्रत्येकजण किल्ला करायचा आपला स्वतःचा. मी पण करायचो एकटा, म्हणजे एकटा नाही, पोरं असायची मदतीला आपली बाजूची. मग बाजूला पण एक विराज आहे, विराजचा पण किल्ला असायचा. पंकू पण तिकडे एकटाच किल्ला करायचा. अरे भाई लय 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 असे किल्ले बांधायचो आम्ही. मजा काही यायची दिवाळीमध्ये, पण आता ती मजा हरवून गेले. असं जसं जसं आपलं वय वाढतं तसं जसं आपली छंद ते सुटत जातात. जाऊ दे, आपण ह्या विषयावर का बोलतोय आता, एवढं पण आपण रडू नये. तर आता निखिल येऊ दे, निखिल आला की आपण डायरेक्ट कल्टी मारूया आणि आपण आपल्या पहिल्या एडिटिंगच्या कामाला जाऊया. पहिल्या ब्लॉगपासून मी तुम्हाला बोलतोय की आपली एक यूट्यूब व्हिडिओ एडिट करायची, ती एडिट होत नाही. एडिटिंगला बसायलाच वैताग येतोय. तर मग आज काही झालं तरी आज व्हिडिओ एडिटिंग झालीच पाहिजे. आणि राहिला विषय कालचं मी काय बोललो नाही तुम्हाला. कालचं जे गिफ्ट आहे ना, मी घेतलं होतं गिफ्ट, मिस्टिरियस गिफ्ट, ते मी घेतलं आणि घरीच ठेवलं आहे, आणलंच नाही. असं वैताग. मग आता घरी कधी जाऊ, परत नाही आणू कधी. म्हटलं राहू दे, आपण ते नेक्स्ट डेला देऊया. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ते गिफ्ट देणार आहोत. नाही छोटं का होईना, मोठं का होईना, देणार आहोत. टेन्शन नाही घ्यायचं. जर कुंदन, अथर्व कोणी ब्लॉग बघत असेल, गिफ्ट आपण देणार आहोत. आपण आपल्या शब्द पाळणार आहोत, आपला शब्द पाळणार आहोत आपण. चल जाऊया आता, टाटा बाय बाय. तू केसांवर हात फिरायचं सोड रे, मस्त केसांवर हात फिरत असतो. हा किल्ला कोणता बांधला होता? खांदेरी उंदेरी किल्ला आहे. तर पुढच्या वर्षी आपण नक्की भेट देऊया ह्यांच्या किल्ल्याला. चला आता जरा निघतो, जाऊन एडिटिंग पण करायचं. 2 वाजता एडिटिंगला बसतो, 6 वाजता उठतो. चला बाय. सगळे गेलेले आहेत, तर आपण एडिटिंगला बसूया. चला.
बेकार झोप आले मला. जरा दादा बोलला की बाहेर जा आणि दूध पिशवी घेऊन ये. मी म्हटलं दे, जातो. तसा पण वैतागच आला होता इथे एडिट करून 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 करून. तर मग आता चाललोय दूध पिशवी घेऊया आणि कॉफी बनवूया आणि कॉफी बनवून पिऊया. मित्रांनो आता थोडं बाहेर पडल्यावर फ्रेश वाटतं, फ्रेश. हो रहा है काम चालू आहे होगा म्हणजे झाला आता आठवत आली व्हिडिओ. बस अरे आजचा ब्लॉग एडिट करायचा आहे, केला नाही ब्लॉग एडिट जरा आपण. चला बाय. अरे वाजले किती ते आवडलं काय उशिरा आलास ना, हा तुझ्याकडून मी शिकलो. चालेल स्टार्टच तुम्ही लेट केला. अरे ब्लॉगर आले नशीब हातात काय हाय काहीतरी, नाही तर केसांवर हात ठेवला. बस काय निक इज मेन आले मेन. अरे भाई डेडिकेशन भाई. पेन बीन आशीर्वाद. काय ना उगाच. तुम्ही इतका वेळ कुठे होता? इथे ठेवतो माहिती आहे ना, इथे ठेवतो. असू दे. हा वेळ तुम्हाला शेड्यूल होतं यार. तुम्हाला समजत नाही. हा बघाला इसको काम तुला व्हिडिओ दाखवतो बघ आता कसं वाटतंय. ए चल लवकर एडिट कर, बिट्टू येतोय. बिट्टू म्हणजे का तुझ्या कामी उन्हाळा वाटतो काय रे? चल बस लवकर. अरे तुझ्यासाठी आम्ही उभं राहायचं प्रत्येक वेळेस आणि तू हा? नाही, माझा ब्लॉग एडिट करायचा हा? आहे. गप. काय नाही, मी ऐकलं असं. मित्रांनो आज रात्रीच्या 11-11:30 वाजायला आले तरी माझा ब्लॉग एडिट नाही झालाय, पोस्ट नाही झालाय. तर डेली ब्लॉगचं चॅलेंज आहे आपलं, पण आपण 12 वाजेपर्यंत तरी ट्राय करणार आहोत नक्कीच पोस्ट करण्याचा ब्लॉग. आपला ब्लॉग तर झालेला आहे, फक्त एडिटिंगचं काम बाकी आहे थोडंसं. ते आज जरा दिवसभर थोडं वेगळं काम करत होतो त्याच्यामुळे ह्याला टाइम नाही मिळाला, पण ठीक आहे. आणि हा जो ब्लॉग आहे ना, तो ब्लॉग पण मोठा आहे. ज्या आयला जो दुसरा ब्लॉग असतो ना, तर तो लगेच एडिट झाला असतो, तो लगेच एडिट झाला. आणि हा जो नाही ब्लॉग, अरे ब्लॉग मुळे फुटेज किती आहे माहितीये का? 1 तासाची फुटेज आहे. चॅलेंज पण त्याचं महत्वाचं आहे ना त्याच्या. हा ते आहे रे, पण एका तासातून मला 12 मिनिटं काढायची आहेत. आईच्या गावात एवढं काय कट करू, विचार करा मित्रांनो. तर मग आता करतोय. आणि हे आता सगळा प्लॅन ठरलाय की कुठं जायचं रे, बुर्जी भाऊ. तर आता आपण हे सगळे बुर्जी पाव खायला चाललेत. मग आता मला एडिटिंगला टाइम भेटणार आहे तेवढा. हा मग चला लगेच कळती. नाही ना आता घरात जाऊन मग लगेच जेवून. तर चला आपण भेटूया डायरेक्ट आता घरातच. टाटा बाय बाय. कुठं जायचं ते बघ. नाही घरी जाऊन एडिट करेन मी जेवून. चला आपण आता घरी जाऊया सरळ आणि घरात जाऊनच आता एडिट करूया मस्तपैकी. आमचं तल्यात होतं म्हणजे जायचं की नाही जायचं. मला ब्लॉग एडिट करायचा आहे. मी फक्त तिथं बसलो. त्यांना म्हटलं की तुम्ही जेव्हा निघाल तेव्हा मला सांगा, मी इथे एडिट करतोय. तर मग आता त्यांचं फायनली फिक्स झालंय, जायचं आहे. तर मग आता चला, गाडी आता येईल आपली थोड्या वेळात. तिकडे जाऊया, आपण एडिटिंग करणार आहोत आणि हे इकडे रेडी आहेत. किती वाजले रे? 12:30 वाजलेत. खूप भूक लागले मला. उद्या मुंबईला जायचंय, माझी फ्लाईट आहे 12:30. ठीक आहे कट कर. काय उद्या 5ची फ्लाईट आहे, दिवा पॅसेंजर. लवकर भेटू. मामाला सांग तुझ्या. तोच पायलट आहे. मामाच पायलट आहे. एअर हॉस्टेस बघायचं का? एअर हॉस्टेस राहुल चेहरा दाखव. ये हमारे एअर हॉस्टेस. ये एयर हॉस्टेस, ये है पायलट और वो है पैसेंजर. मित्रांनो ऍक्च्युली भरपूर वेळ झालाय भाई. सगळं कमी वाला आहे. एवढा आहे ना. परवा बघितलंय. आली भाऊ. अरे किती वाजता आलोय आम्ही. आणि माझा ब्लॉग अजून एडिट नाही झाला. उद्या सकाळीच येणार ब्लॉग. घे चल सुरुवात करतो आम्ही. जावा टाटा. लय लेट झाला. घरी शिव्या खाणार आहे मी. आजचा ब्लॉग हा आपला एवढाच होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर भेटूया सरळ पुढच्या ब्लॉगमध्ये.
जर तुम्ही लाईक कमेंट शेअर केलं नसेल तर आताच करा आणि गुड नाईट स्वीट ड्रीम.